म्हणून माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर राजेंद्र धामणे व त्यांच्या पत्नी डॉक्टर सुचेता धामणे आले आहेत. घर आणि मन हरवलेल्या माणसांचे गाव निर्माण करणारी अशी माऊली सेवा प्रतिष्ठान या नावाने प्रसिद्ध असलेली अहमदनगर येथे डॉक्टर राजेंद्र धामणे व सुचेता धामणे मॅम यांनी चालू केलेली रस्त्यावरील भटक्या व अनाथ मानसिक आणि शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या माता व भगिनींसाठी ही संस्था कार्यरत आहे. अशा या घर आणि मन हरवलेल्या माणसाच्या हक्काच्या गावामधून डॉक्टर राजेंद्र धामणे व सुचेता मॅम त्यांचा हा जीवन प्रवास व त्यांचे कार्य आपण सामान्य ते असामान्य या मुलाखत व संवाद कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर राजेंद्र धामणे व डॉक्टर सौ सुचेता धामणे यांना स्टेजवर आमंत्रित करते आणि तसेच मी विलासभाई राठोड व ॲडव्होकेट चेतन गांधी यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे व डॉक्टर धामणे व डॉक्टर सौ सुचेता धामणे यांचे शॉल व मानचिन्ह देऊन स्वागत करावे. सौ सुचेता धामणे यांच्या कार्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी येथे जमलो आहोत. PM शाह फाउंडेशन व वर्धमान प्रतिष्ठानतर्फे आपण डॉक्टर राजेंद्र धामणे व डॉक्टर सौ सुचेता धामणे यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. मी या मानपत्राचे वाचन करते. डॉक्टर राजेंद्र धामणे, डॉक्टर सौ सुचेता धामणे, संस्थापक माऊली सेवा प्रतिष्ठान अहमदनगर. अहमदनगर तालुका आणि त्यांच्या परिसरातील खेड्यांमध्ये रस्त्यावर भटकणारे अनाथ मानसिक आणि शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या माता भगिनींसाठी आपण माऊली सेवा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था 3 दशकांपूर्वी चालू केली. आपण संस्थेच्या माध्यमातून अत्याचारित पीडित महिला भगिनींच्या पोटी जन्मलेल्या मुलांची आजीवन काळजी, उपचार आणि पुनर्वसन सातत्याने करत आलेला आहात. माऊली सेवा प्रतिष्ठान या आपल्या संस्थेच्या माध्यमातून या माता भगिनींसाठी योग्य तो उपचार करून त्यांना आत्मविश्वासपूर्वक आत्मनिर्भर व्यक्ती म्हणून समाजात पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहात. घर आणि मन हरवलेल्या माणसांचे हक्काचे घर आपण दोघांनी मिळून उभे केलेले आहे. या घरातून त्यांना कोणीही हाकलणार नाही याची पूर्णपणे काळजी आपण घेत आलेला आहात. आयुष्यात घेण्यापेक्षा देणे महत्त्वाचे आहे असा दृष्टिकोन बाळगून आपण गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात निष्ठेने कार्यरत आहात. आपल्या या अतुलनीय कार्याबद्दल एक सामाजिक कर्तव्य म्हणून तसेच आपल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणास हे मानपत्र प्रदान करीत आहोत. स्नेहांकित PM शाह फाउंडेशन शिवाजीनगर पुणे आणि वर्धमान प्रतिष्ठान शिवाजीनगर पुणे. तसेच त्यांच्या या कार्यासाठी PM शाह फाउंडेशन तर्फे त्यांना छोटीशी आर्थिक मदत करत आहोत तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. भारती विद्यापीठ कॉलेजच्या समाज विज्ञान शास्त्र केंद्र शाखेच्या संचालिका डॉक्टर अनिता मोहिते मॅडम देखील सातत्याने PM शाह फाउंडेशन सोबत असतात आणि त्यांची देखील आपल्याला मदत असते.
मी विलासभाई राठोड व ॲडव्होकेट चेतन गांधी यांना विनंती करते की त्यांचाही आपण इथे शॉल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सन्मान करावा. त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक आणि इकॉनॉमिक्स विभाग व NSS चे ऑफिसर डॉक्टर संतोष फरांदे सर यांचा देखील आपल्या पीएनशा फाउंडेशनला नेहमी पाठिंबा असतो. आरोग्य यासाठी त्यांची आपल्याला मदत आहे. Okay, yes. Good. डॉक्टर राजेंद्र धामणे व डॉक्टर सुचेता धामणे यांना आजच्या या कार्यक्रमाला आणण्यासाठी आज श्री विनोद बोरा यांचं विशेष सहकार्य लाभलं. तसेच त्यांची वेळोवेळी खूपच मदत झाली. मी श्री सतीश कोंढाळकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा शॉल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सन्मान करावा. Yes. मुलाखतीची सुरुवात करण्यासाठी मी ॲडव्होकेट चेतन गांधी यांना आमंत्रित करते. परत एकदा तुम्हा दोघांचा मी संस्थेचा म्हणून आभारी. आपण वेळात वेळ काढून अहमदनगरवर, माहिती आहे आपल्याला अहमदनगर ते पुन्हा फार भयानक ट्रॅफिक असतं. नको वाटतं याला कुठेही जायला. एवढ्याही ह्याच्यातून आपण वेळ काढून इथं आला. पुन्हा एकदा मी आपला आहे. मुलाखतीला सुरुवात करूया आपण. सर्वात पहिला प्रश्न असा आहे दामले सरांना. रस्त्यावरील भटके आणि अनाथ मानसिक रुग्ण असलेल्या या माता भगिनी यांच्यासाठी आपली संस्था काम करते. मला हा प्रश्न असा यासाठी विचारायचा, या लोकांसाठीच का तुम्हाला काम करावं वाटलं आणि याची सुरुवात कशी झाली? प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वर्धमान फाउंडेशनच्या वतीने आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आपण जसं म्हणालात की फारसं आम्ही खरंच कुठं जात नाही, पण आमच्या विनोदबाईंनी शब्द टाकला आणि त्यांच्या शब्दासाठी आम्हाला यावं लागलं. अर्थात तुमच्याकडे आल्यानंतर, तुम्हाला भेटल्यानंतर अशा माणसांबरोबर आपण जायलाच पाहिजे हे मनाला पटलं आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी मी होतो. त्याच्यामुळे मी आपले आभार मानतो. या विषयामध्येच काम करावं असं का वाटलं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जो बऱ्याच वेळा आम्हाला विचारला जातो. प्रश्न असा आहे की आपल्याकडं एकंदर भारतीय स्वातंत्र्याला मला वाटतं 75-76 वर्ष झालेली आहेत आणि अजूनही असे काही मूलभूत प्रश्न आपण त्याच्याशी लढतो आहोत आणि बरेचसे प्रश्न खूप गंभीर आहेत परंतु त्याची जाणीव आहे आपल्याला नाही. त्याच्यापैकीच एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे, ज्या आपल्या माता भगिनी असतात, ज्या त्यांचं आयुष्य रस्त्यावरती जगण्याची त्यांच्यावर वेळ येते, रस्त्यावरती खाणं, रस्त्यावरती राहणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी नेहमी म्हणत असतो की आपण महाराष्ट्रामध्ये तर फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं सतत आणि कपाळी नाव घेतलं जातं. यांचे विचार, यांच्यावर आपण असं करूया तसं करूया, परंतु वास्तवामध्ये ते तसं कोणी अंगीकारतं का हा फार महत्वाचा प्रश्न आहे. तसं काही होत नाही. कामाची सुरुवात 1998 साली माऊलीची स्थापना आम्ही दोघांनी केली आणि वेगवेगळी कामं आम्ही करत होतो.
हे सगळं करत असताना आम्ही ज्या ठिकाणी राहतो, अहमदनगरच्या बाजूला आपल्याला माहिती आहे शिर्डी सारखं धार्मिक स्थळ आहे, शनिशिंगणापूर सारखं धार्मिक स्थळ आहे, आणि बऱ्याच वेळा या ठिकाणी संबंध भारतामधून वेगवेगळ्या प्रांतामधून महिलांना आणून सोडले जातं, पुरुषांना आणून सोडले जातं. एक तर दोन गोष्टी असतात, देवाच्या दारी ते बऱ्या होतील, एक वगैरे काहीतरी कल्पना असते, किंवा मग जर मरण आलं तर देवाच्या दारी अशी एक कल्पना असते. आणि हे आम्ही सतत बघायचो. माझ्या क्लिनिकच्या निमित्तानं जेव्हा PG केलं त्याच्यानंतर मी नगरला माझं क्लिनिक, कारण आम्ही ठरवूनच गावामध्ये राहिलो, ठरवूनच गावामध्ये काम करत होतो. आणि डॉक्टर सुचेता या कम्युनिटी मेडिसिन शिकवायच्या, त्याच्यामुळे आम्ही दोघं जण त्यावेळेस बाईकवरती जायचं होतं नगरला. आमच्या गावापासून साधारणपणे 22 किलोमीटरवरती नगर शहर आहे. आणि या प्रवासाच्या दरम्यान अशा अनेक माणसं दिसायची, अनेक महिला दिसायच्या की त्या अत्यंत उद्विग्न अवस्थेमध्ये, खूप वाईट परिस्थितीमध्ये फिरत आहेत. आणि ही माणसं येतात कुठून, जातात कुठे, हा असा आमचा नेहमी प्रश्न पडत असायचा. आणि दरम्यानच्या काळात काय झालं की आमचा तो वेळच घाट जो आहे त्या ठिकाणी एका उकिरड्यावरती एक महिला आम्हाला अशीच बसलेली दिसली, पाठमोरी होती. आणि मग आमच्या याच्याप्रमाणे आम्हाला वाटलं काय नेमकं काय चाललंय बघा, म्हणून आम्ही ज्यावेळेस पाठीमागे जाऊन उभं राहिलो आणि बघितलं तर ते फार भयानक दृश्य आम्ही बघितलं. आणि ते मला वाटतं आमच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं. ते मला नेहमी सांगावं लागतं दुर्दैवाने की ती महिला त्या ठिकाणी स्वतःची स्टूल ती खात होती, स्वतःचे फिशेस ते खात होते. तर ते फार दुर्दैवी सगळं दृश्य होतं. म्हणजे एकंदर आपल्या या व्यवस्थेमध्ये भूक लागली तर खायला काही मिळत नाही म्हणून अशी त्याच जी वस्तू खायची वेळ कुणावर येते, किंवा काय खायचं हे समजत नसल्यामुळे अशी खायची वेळ कुणावर येते. तर हे मला असं वाटतं की माणूस म्हणून आपल्याला फार दुर्दैवी आहे, आपल्याला हे अपमानकारक आहे, आपल्या माणूसपणाचा तो फार मोठा अपमान झाला असं आम्हाला दोघांनी त्या ठिकाणी वाटलं. आणि ते तिथलंच करून ती थांबली नाही, जवळच्या एका गाड्यांमध्ये जाऊन तिला त्यातलं पाणी घेतलं आणि ते पाणी ती पिली. तर हे फार भयंकर शिजाऱ्यांना दृश्य होतं, अगदी ओकाऱ्यांना दृश्य होतं. परंतु ते आम्हाला बदलून केलं. आम्ही आमच्याकडे टिफिन होते ते खायला दिले, पण हे खायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे त्याने काही ते खाल्लं नाही. तसंच आम्ही उद्विग्न अवस्थेमध्ये आलो. मी असं ठरवलं, डॉक्टर सुचेता मला म्हटली की किमान आपण असं करूया की हे असं काही खाणार नाही, असं आपण काहीतरी करूया. त्या दृष्टीने काम सुरू केलं. आणि मग सलग 3 वर्ष रस्त्यावर फक्त त्यांना फूड देणं आणि त्यांच्यावर उपचार करणं अशा स्वरूपाचं काम करत राहिलो. पण हळूहळू असं लक्षात आलं की हे तितकंसं होत नाही, हे पुरेसं होत नाही. हे हृदयस्थ काम झालं की आपल्याला वाटलं म्हणून करायचंय, यातून काही असं आउटपुट काही येत नाहीये. कारण ते काय दिलेलं अन्न खातील जातील, आणि उपचाराचं म्हणाल तर ते तात्पुरते उपचाराचा काही उपयोग नाही. आणि त्याच काळात एक बहिणी आम्हाला अशी रस्त्यावर भेटली आणि तरुण मुलगी होती. तिला सुचेताने विचारलं की यालाही तो प्रश्न पडला की या समाजामध्ये घरातली बाई हल्ली सुरक्षित नाहीये, तर ही रस्त्यावर फिरणारी ही तरुण मुलीचं काय होत असेल. तिला त्याने विचारलं की बाई तू रात्री काय करतेस, कुठे झोपतेस, म्हणजे ह्या सगळ्या मानवी याच्यामधले जे सैतान आहे त्यांच्यापासून वाचण्यासाठी तू काय करतेस. तर ती म्हणाली की मी त्या डिव्हायडरच्या मध्ये जे काही एक छोटस जागा असते त्याच्यामध्ये दररोज झोपते, आणि मग त्याच्यामुळे मी कुणाला दिसत नाही. भयंकर ते सगळं होतं, दोन्ही बाजूने गाड्या जातात आणि त्याच्या मधोमध झोप गेली. तर तेव्हा असं वाटलं की गांभीर्यानं की अरे महिलांना खरं तर ह्या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे, आणि विशेषतः महिलांना निवारा मिळण्याची खूप गरज आहे. आणि मग त्या दृष्टीने आमचं एक एक पाऊल पुढे सुरू झालं. खूप खूप अमेझिंग, रिअली अमेझिंग. ह्याच्यानंतर काय विचारावं हेच मला कळत नाही, कारण ह्याच्यातच कितीतरी आपण विचार करू शकतो की कुठल्या लेवलचं काम आहे. थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस. डॉक्टर सुचेता, मला असं विचारावंसं वाटतं की आपल्या माऊली सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या उपक्रमाबाबत तुम्ही काय सांगू शकता का? नमस्कार. सर्वप्रथम PM शाह फाउंडेशन आणि वर्धमान फाउंडेशन यांचे मी आभार मानते की त्यांनी माऊलीचं काम आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती शेअर करण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं.
डॉक्टर म्हणाले जसं खरंच आम्ही खूप वर्षांनी बाहेर पडलो विनोद भाऊंच्या शब्दाखातर, त्यांच्या प्रेमाखातर. आणि स्टुडंटही इथे आहेत, ते बघून छान वाटलं की पुढची पिढी आज इथे आहे आणि त्यांनाही सामाजिक भान आहे. कारण त्या अशा कार्यक्रमाला ही जनरेशन येणं हे खूप रेअर असतं. त्यामुळे आज खरंच त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. आणि ताई, तुमचा हा प्रश्न होता की उपक्रमाबद्दल कसं असतं की जसं आपल्या 4 जणांची 5 जणांची जशी फॅमिली असते, कुटुंब असतं, त्याच पद्धतीने आमचंही माऊलीचं एक कुटुंब आहे. पण फक्त फरक एवढाच की माऊलीचं कुटुंब थोडं मोठं आहे. 550 जणांचं आज माऊलीचं कुटुंब आहे. थोडंसं त्याला एक जोडतो, कारण विद्यार्थी आहे तिथं फक्त, आणि मग ते तुम्ही फक्त तुमची परमिशन असेल 2च मिनिटं बघा. विद्यार्थ्यांना खूप सुंदर काम आहे. तुम्ही जर त्या इन्स्टिट्यूटला कधी भेट दिली ना, अतिशय बघण्यासारखी ती इन्स्टिट्यूट, तुम्हाला वाटणार नाही मनोरुग्णांचं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. तुम्ही अतिशय रमून जाताल, इतकी स्वच्छता, इतकं छान ते काम आहे, खूप खूप छान आहे. आयुष्यात कधीतरी ना हे बघण्यासारखं काम आहे. निश्चित तुम्ही कधीतरी भेट द्या. सॉरी. थँक्यू. सकाळची जे 5-5:30 वाजता आपलं किचन चालू होतं. कारण जी शाळेत जी मुलं आहेत, आपलीच 40 मुलं सध्या आपल्याकडे आहेत, तर त्या मुलांची 7 वाजता बस येते. त्यामुळे 5:30 वाजता किचनची टीम आहे. ह्या आपल्या ज्या भगिनी आहेत, ज्या रिकवर झालेल्या आहेत आजारातनं, त्यांना वेगवेगळ्या कामांमध्ये आपण ॲक्टिवेट ठेवलेलं आहे की जी किचनची टीम त्यांचं किचनचं काम करते. मुलांची ज्या आहे त्या मावशी त्यांचं काम बघतात. शेतीचं कुटुंब टीम वेगळी आहे. त्यामुळे मुलांचं आवरून, त्यांचा नाश्ता करून, त्यांचं डब्याचं काम करणारी सगळी किचनची टीम 5:30 वाजता ती जी तयार होते. आणि 7-7:30ला स्कूल बस येते. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलं जातात आमची. आणि मग त्याच्यानंतर यांचं झालं की मग सगळ्या पेशंटचा चहा नाश्ता होतो. 9 ते 11, 10:30-11पर्यंत सगळ्यांच्या गोळ्यांचा काय वेळ असते. कारण सगळ्यांना सकाळ संध्याकाळ गोळ्या द्याव्या लागतात. त्याच्यानंतर 10 ते 1 मध्ये हा जो वेळ असतो तो आपल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींमध्ये असतो. तोपर्यंत स्वयंपाक झालेला असतो. बेकरी आहे आपली स्वतंत्र माऊली बेकरी म्हणून. तर बेकरीमध्ये बेकरीची टीम कार्यरत असते. तिथे आपण दररोज आपले पॅटीस डेली ऑर्डर असते. पॅटीसची कुकीज आहेत, पेस्ट्रीज आहेत, केक्स आहेत, खारी, टोस्ट, ह्या प्रकारची सगळे कामं चालले जातात. ऑर्गॅनिक फार्मिंग आपलं आहे, पॉली हाऊस, तिथे ती टीम काम करत असते. 2 आपले गोशाळा आहेत, एक गिर गोशाळा आणि देशी गायांचा, तिथे ती टीम काम करत असते. अशा पद्धतीने मग 1 वाजेपर्यंत हे काम चालतं. 1 ते 2 वाजेपर्यंत दुपारचं जेवण होतं. 2 ते 4 थोडा आराम होऊन 4 वाजता संध्याकाळचं टीम परत संध्याकाळच्या कामाला लागते. साफसफाई होते, स्वच्छता होते. संध्याकाळचा त्यांचा चहा होऊन त्यांच्या गोळ्या दिल्या जातात. तर परत किचनची टीम किचनला जाते. आणि 8:30पर्यंत संध्याकाळचा स्वयंपाक होतो. मुलं शाळेत नाही येतात, त्यांचा नाश्ता होतो. आणि 8:30 ते 9 मध्ये जेवण होऊन साधारणतः 9-9:30पर्यंत आमचं सगळं पॅकअप होऊन जातात. अशा पद्धतीचं माऊलीचं हे काम चालू राहतं. फक्त फॅमिली मोठी आहे त्याच्यामुळे थोडा पण तरी पण त्या पद्धतीने आम्ही शेड्यूल केलेलं आहे. त्याच पद्धतीने सगळ्या वेळेत त्या गोष्टी सगळ्या होत असतात. या प्रोग्रामवरनंच कळतंय की ती कमिटमेंट, डेडिकेशन आणि प्रोसेस ओरिएंटेशन ज्याला म्हणतो आपण, किती असेल. थँक्यू सो मच. पुढचा प्रश्न डॉक्टर साहेब तुम्हाला आहे. कोणतंही काम करत असताना आणि विशेष करून आता हे मानसिक रुग्णांबरोबर आपण जेव्हा काम करतो तेव्हा हे काम करत असताना तुम्हाला कुठल्या अडचणींना समोर जायला लागतं का? आणि त्या अडचणी कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत? विषय खूप आगळा वेगळा असल्यामुळे काय होतं की सुरुवातीला हा विषय समजणं ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे समाजामध्ये हे समजतच नाही की नेमकं कशा स्वरूपाचं काम आहे. मानसिक रुग्णता आणि मतिमंदत्व याच्यामध्ये फरक समज अजूनही आपल्याकडे ते फार मोठा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे की लोकांना ते समजतच नाही. बऱ्याच वेळा आमच्याकडे मतिमंद स्त्रियांना तुमच्या संस्थेत घ्याल का म्हणून विचारणा केली जाते. त्यांना समजून सांगावं लागतं
मानसिक रुग्ण ज्या महिला असतात त्यांना फक्त मानसिक आजारच असतो असं बिलकुल नाही. त्यांना वेगवेगळे शारीरिक आजार आणि अत्यंत गंभीर आजार झालेले असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या अडचणीच आहेत आमच्या समोर, म्हणून त्या मी तुमच्या समोर सांगतो. आणि त्या अडचणींनाही आपल्याला यशस्वीपणे टॅकल करावं लागतं. रस्त्यावरतीच अनेक वर्ष राहिल्यामुळे त्यांना खूप गंभीर स्वरूपाचे आजार झालेले असतात, दुखापती झालेल्या असतात. तो आहेच. मला आठवतं की आपल्याकडे घाटी हॉस्पिटलमधनं एका महिलेला पाठवलं होतं. वयस्कर 65ची ती महिला होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की या महिलेला ती रस्त्यावर राहत असताना कुणीतरी विकृतांनी तिचे दोन्ही कान कापून टाकले असते. आता हे फार अनविचार आहे. का करावं? तिचे कान का कापावे? काही नाही, कापले का तिने? इतकी विकृत माणसं आहेत. पण ती ज्या वेळेस माऊलीमध्ये दाखल होते, मुलगावमध्ये दाखल होते, तर सगळ्यात प्रथम आपलं काम येतं की त्यांचे सगळे इन्व्हेस्टिगेशन करणं. कारण रस्त्यावरती इन्व्हेस्टिगेशन कोणी कधीच केलेले नाही आहेत. म्हणजे आम्ही इन्व्हेस्टिगेट करतो, प्रॉपर सगळ्या लॅब टेस्ट होतात, त्याच्या लॅब टेस्ट सगळ्या झाल्या की त्याच्यानंतर मग त्यांचं सायको अनालिसिस वगैरे गोष्टी तर पुढच्या आहेत त्याच्यामध्ये. पण ते लॅब टेस्टमध्ये दिसतं की अगदी एखादी रस्त्यावर आलेल्या बाईचं HP झाले 2, 2.5. आणि मग काय करायचं? म्हणजे तिची अवस्था अत्यंत भयंकर झाली असते. पहिलं काम आपल्याला करावं लागतं की तिला पहिलं ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायला लागतं. माऊलीचं जे काम आहे ते अराउंड 95% हे आपलं मेडिकलचं सगळं काम आहे. म्हणजे हे बऱ्याच ठिकाणी असा गैरसमज असतो की अशा पेशंटला सांभाळणं म्हणजे काय, अन्न जीव भाव घातलं ठेवलं झालं. इतकं ते काम इतकं नाही आहे. त्याच्यामध्ये बरेच आयाम आहेत. मला आठवतं की आता काही महिन्यापूर्वी आपल्याकडे एक जमुनाबाई संन्यासी नावाची एक संन्यासीन बाई आली होती. तिला शिर्डीच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. ती शिर्डीला आली. हे उदाहरण मी मुद्दाम सांगतो की त्याची तीव्रता आपल्याला लक्षात येईल. ती शिर्डीला आली. शिर्डी ती आजारी पडली म्हणून तिला शिर्डीच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. साईनाथ हॉस्पिटलमध्ये 1-2 दिवस ठेवल्यानंतर तिला कोणीच नव्हतं, काही नव्हतं, तिला विचारणार कोण नव्हतं. तिला त्यांनी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 दिवस ठेवल्याच्या नंतर त्यांनी माऊलीमध्ये पाठवलं. आपल्याला तुम्ही हे सांगताना सांगितलं की आसपासचे पेशंट फक्त माऊलीमध्ये आसपासचे पेशंट नसतात, अख्ख्या भरातले पेशंट असतात. तिला सिव्हिलमधनं ज्यावेळेस आपल्याकडे आणलं तिची परिस्थिती फार भयंकर होती. आणि तिचे इन्व्हेस्टिगेशन केले तर तिचे HP निघालं 2 HP असल्यामुळं फार वाईट परिस्थिती होती. आणि सिव्हिल डायरिया सुरू झालेला, अत्यंत भयान अवस्था झालेली, तोंडात रक्त येते. आणि अशा वेळेस मग इमिजिएट 5-6 वाटल्या तिच्यासाठी आम्हाला ब्लड अरेंज करायला लागलं. BT सुरू केलं आम्ही, परंतु ब्लड थांबायचं नाही कारण तिचं प्लेटलेट काउंट खूप खाली गेला होता. तिला परत प्लाझ्मा दिला आम्ही. प्लाझ्मा दिल्यानंतरही तो स्टेबल होत नव्हत्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तिला प्रोटीन्स द्यायला लागल्या. IV ह्युमन अल्बुमिन नावाचं जे 7-7 हजाराचे इंजेक्शन होते ते आम्ही कंटिन्यू तिला देत गेलो. याच्यामुळे तिचं ते ब्लिडिंग हळूहळू थांबत गेलं. आता माझा प्रश्न वेगळा आहे याच्यामध्ये की 2 मोठ्या हॉस्पिटल्स मधून ज्यावेळेस पेशंट येतं तर कोणीही तिचं साधं आपण ज्याला CBC म्हणतो, ब्लड काउंट म्हणतो, तो करण्याची सुद्धा तसदी घेतली नाही. त्याच्यामुळे ती इतकी क्रिटिकल कंडिशन मध्ये गेली की अतिशय खूप चांगली परिस्थिती तिची पूर्वी असावी. आणि आपल्याकडे साधारणपणे 3 ते 4 महिने आपल्या अतिदक्षता विभागामध्ये ती राहिली. माझा मुलगा सध्या आमच्या बरोबरच काम करतोय. त्याने तिला खूप यशस्वीपणे खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं तिला. परंतु सगळे प्रॉब्लेम तिला असायटीस झालेला होता. त्याच्यामुळे सगळं टाकिंग करून तिथं पाणी काढायला लागायचं, बऱ्याच गोष्टी करायला लागायच्या. 3-4 महिन्यानंतर ती शांतपणे किमान आपण ज्याला म्हणतो एक डिग्निफाईड डेथ तसं तिचं झालं आणि ती त्या ठिकाणी गेली. प्रश्न असे निर्माण होता त्या सगळ्याच्यामध्ये. आपण आता बोलतच होतो की आपली जी आरोग्य व्यवस्था आहे ती इतकी कशी काय म्हणजे वाईट वळणाला गेलेली, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण की बरेचसे जे रुग्ण आहेत माऊलीमध्ये दाखल होणारे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स त्यांच्याकडनं येतात. विविध जिल्ह्याचे जे कलेक्टरेट आहेत त्यांच्याकडनं येतात, महिला बाल कल्याणकडनं येतात, पोलिसांकडनं येतात. आणि मग त्यांना आपल्याला सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कुठलीही सरकारची मदत न घेता.
हे सगळ्यात महत्त्वाचं. हे सगळे महत्वाचे. कारण पुढे म्हणाल की तुमच्याकडे सरकार पेशंट पाठवतं, गव्हर्नमेंट हॉस्पिटल पेशंट पाठवतात, मग ते काहीतरी तुम्हाला देत असतील मदत वगैरे, त्यांच्या औषधाचे तरी पैसे देत असतील. नाही, आपल्या अतिदक्षता विभागामध्ये जो प्रोटोकॉल तुमच्या पुण्यामधल्या हॉस्पिटलमध्ये फॉलो केला जातो तोच फॉलो केला जातो. आणि एका एका पेशंटच्या आमच्या टेस्टिंग तर सतत करायला लागतं, दिवसाला 2-3 वेळा इलेक्ट्रोलाइट्स करायला लागतात, सगळ्याच गोष्टी करायला लागतात. 35-40 हजारच्या टेस्ट होतात, त्या आम्ही सगळ्या माऊली अरेंज करते. त्याचं मेडिकेशन पूर्ण किती होते ते सगळं अरेंज केलं जातं आणि पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडे फक्त टर्चरी सेंटर म्हणून पाहिलं जातं. जे खरं तर टर्चरी सेंटर्स हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, परंतु अशा पेशंटच्या बाबतीत माऊली हे टर्चरी सेंटर होतं, त्यांच्यावर उपचार केले जातात. आणि अडचणीचं जर म्हणाल तर याच महत्वाच्या अडचणी आहेत की अजूनही समाजामध्ये किंवा व्यवस्थेमध्ये शांतपणा आलेला नाही. हे फार दुर्दैवी गोष्ट आहे. लाडक्या बहिणी मला वाटतं लाखो आहेत. माझ्या माऊलीत एकही आमची बहिणी लाडकी बहीण नाही, त्या सगळ्या सावत्र बहिणी आहेत. आणि कोणी अनेकांनी आम्हाला सांगितलं की ते त्यांचे फॉर्म भरा, त्यांचं असं करा तसं करा, पण आम्ही कोणाचेही फॉर्म जाणीवपूर्वक भरलेले नाही. कारण की त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये आहेत, त्याच्यामुळे ते कधीच आम्ही करणार नाही. त्या आज स्वतः उभे राहिलेल्या आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की माऊलीमध्ये सर आले होते तर त्यांनी बघितलं की माऊलीमध्ये असणाऱ्या कित्येक महिला या खूप उच्च शिक्षित आहेत. कोणी MPhil झालंय, कोणी PhD झालंय, कोणी वकील आहेत, उच्च हायकोर्टामध्ये कोणी वकील केलेले आहे, कोणी परदेशामध्ये शिकत होतं. अशा महिलांच्या बाबतीतही आजही इथेच होता. रेडिओ आमच्याकडे कवयित्री आहे जी आकाशवाणी सांगली, कोल्हापूर आणि मुंबईच्या माय मराठीला निवेदिका होती आणि जी मला रस्त्यावर सापडली आम्ही दोघांना. तिची कहाणी ऐकण्यासारखी म्हणजे व्यवस्थेच्या तडाख लावणारी गोष्ट आहे. आम्ही दोघं एक दिवस नगरवरून येत होतो आणि रस्त्याला ती आम्हाला दिसली, दोन्ही कानात फुलं घातलेली. आता शेवटी आमच्या लक्षात येतं, ती मानसिक रुग्ण असतात ते पटकन लक्षात येतं. हातात मोठी वही घेऊन चालले. म्हटलं कुठं चालली? ती म्हटली म्हणजे आकाशवाणी मुलाखतीला चालले. म्हटलं बरोबर असं आहे का? म्हटलं चल आता आमच्या बरोबर, आम्ही तुला घेऊन जातो आकाशवाणीमध्ये. आम्ही तिला गाडीत घेतलं आणि घेऊन गेलो माऊलीमध्ये. तिथं आल्याच्या नंतर मग हळूहळू तिच्याशी तिला बोलता केलं, तिला उपचार सुरू केले आणि मग आम्हाला समजलं की तिला खूप अतिशय हुशार 5 कविता संग्रहाचे प्रकाशन झालेले अशी हुशार मुलगी आणि घरची खूप गरिबी. ती खूप अशी आपण त्याला म्हणतो ना की महत्वाकांक्षी मुलगी होती आणि त्या मानाने तिला कुठंच असं फारसं काही मिळालं नाही. कोल्हापूर भागातली ती पायी निघाली, थोडंसं सायकोसिस झालं. सोलापूरला ती आली. सोलापूरला शासकीय एका महिलांच्या वसतिगृहामध्ये तिला कोणतरी तात्पुरत्या स्वरूपात ठेवलं. या वसतिगृहामध्ये असा उद्योग चालायचा की हल्ली महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की लग्नासाठी मुली मिळत नाही, म्हणून तिथे एक टोळी कार्यरत होती. त्या टोळीने हिला विकून टाकलं. काहीतरी 25-30 हजाराला आमच्या नगरमध्ये वेळेत घाटात एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये काम करणारा वेटर आहे, त्याला ते विकून टाकले. तो अंगठा बांधला. ही अतिशय हुशार मुलगी जी तिची प्रतिभेला काही तोड नाही आणि तिलाही ते भान नाही की आपल्या बरोबर काय होत आहे. तिला घेऊन आले ते घरामध्ये काहीतरी गळ्यात हार घातलं, झालं त्यांचं लग्न. आपलं लग्न झालंय, आपल्याशी काय होतं हे समजण्याच्या पलीकडे गेलेली मुलगी, तिला हे सगळ्या गोष्टी होत होत्या. आम्ही त्या लोकांना बोलवलं. मग ते सुरुवातीला आल्यावरती म्हणले नाही आमचं लग्न झालं. म्हणलं दाखवा तुमचे सर्टिफिकेट्स, दाखवा या गोष्टी. ते काय दाखवता नाही, तिचं किमान आधार कार्ड तरी दाखवा, काय दाखवतं. मग ते सरेंडर झाले, त्यांनी कबूल केलं. ते खरं तर ही खूप मोठी लिगल केस झाली असते, परंतु आमचा प्रॉब्लेम असा होतो की आमच्याकडे ही कामच इतकी आहे की मग याच्यामध्ये काय करायचं. त्याच्यापेक्षा म्हटलं पहिलं तिला बरं करा आणि मग पुढच्या गोष्टी आपण करू. आता ती बऱ्यापैकी कव्हर झाली. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तिचे कविता सगळं बरेच आमच्याकडे प्रकाशक मंडळी येत असतात, पुण्याची, मुंबईची. 2-3 लोकांनी कमिटमेंट केलं आम्हाला की तिची कविता हल्ली ती आता कम्प्युटरवरती कविता टाईप करते. अडचणीमधनं
आपल्याला पुढे जाऊन या सगळ्या गोष्टीचा सामना करून एक काहीतरी सकारात्मक करता येत असं मला वाटतं. आमची दुसरी एक मुलगी आहे गौरी म्हणून, ती मुंबई विद्यापीठामधून M.Com झालं. मुंबई विद्यापीठामधून तिनं LLB केलं. LLM ला तिला ॲडमिशन मिळालं. त्याच्यानंतर CA चा तो इंटरचा पार्ट झाला तिचा. आणि काय झालं माहीत नाही, ती जी काय निघाली ती शिरूरला सापडली आहे म्हणलं. मी शिरूरवरनं ती आपल्याकडे आली. ती पण आता रिकव्हरीच्या स्टेजमध्ये आहे. इतक्या हुशार लोकांच्या बाबतीत हे होतं. आणि तुम्ही ते आमच्याकडे ॲडव्होकेट बघितलीच आहे का जी हायकोर्टामध्ये वकिली करत होती, बेंगलोरवरनं ती वकिली शिकली, अत्यंत हुशार. आजकाल इंग्लिश बोलणारे आमच्या महिला आहेत, म्हणजे आपल्याला वाटणार नाही. आमच्याकडे एक न्यूक्लिअर फिजिक्समध्ये सायंटिस्ट होती सर, ती वारली बिचारी, तर ती पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर सापडली होती. बाबा ऑटोमिक रिसर्चमध्ये ती सायंटिस्ट होती पूर्वी. दुर्दैवानं रेल्वे स्टेशनवर असताना तिच्यावर सातत्यानं बलात्कार होत गेले, त्यातनं ती HIV पॉझिटिव्ह झाली होती. आणि मग माऊलीमध्ये ती साधारणपणे 4-5 वर्ष राहिली. ART वगैरे सुरू होतं, पण दुर्दैवानं ती केली. अशा कित्येक केसेस. आज माऊलीमध्ये 500 महिला आहेत, परंतु गेल्या त्याची गणती म्हणजे आम्ही जर हिशोब केला तसं आपण 400-450 महिलांचे अंत्यसंस्कार आतापर्यंत आम्हाला करायला लागले. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत. आणि मी नेहमी म्हणत असतो की माणसं जोपर्यंत जिवंत असतात ना तोपर्यंत व्यवस्थेला त्यांची काळजी नसते. ज्यावेळेस मृत्यू होतात ना, पण मृत्यूचा शोध हे कसं झालं याचा शोध घ्यायची फार उत्सुकता असते सगळ्यांना आणि व्यवस्थेला. म्हणजे आमच्याकडे मृत्यू झाल्याच्या नंतर आम्हाला मग सगळे लिगल गोष्टी फॉलो कराव्या लागतात. मग पोस्टमॉर्टम करावं लागतं, पंचनामा करावा लागतो. मृत्यू झाला कशाने हे सिद्ध करावं लागतं आम्हालाच. ती आमची जबाबदारी. आम्ही जगवायचं आणि आम्ही सिद्ध करायचं. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी बोलून अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करायचे. मी नेहमी म्हणतो की हे फार दुर्दैवी आहे. ही बाई रस्त्यावर असताना कोणत्याही व्यवस्थेतल्या यंत्रणेला, पोलिसांना किंवा कुठल्या प्रशासकीय यंत्रणेला असं वाटत नाही तर ही अशी का बरं रस्त्यावर आली, हिला काहीतरी उपचार मिळायला पाहिजे, हिची अवस्था अशी का झाली. पण तिचा नाही डेथ झाला. तुम्हाला गमतीचा भाग सांगा, मग आता गंभीर पण गोष्ट आहे, परवाची गोष्ट आहे. माऊलीच्या आपलं जे मनगाव आहे, मनगावच्या कंपाऊंडच्या पलीकडे साधारणपणे 400 मीटरवर किंवा 200-400 मीटरवरती एक मृतदेह आढळला. मला वाटतं त्याचं ते रस्त्यावर कोणीतरी त्याचा मर्डर केला असावा आणि त्याला टाकून दिलं तिकडे. मला अनेक फोन यायला लागले, तुमच्या पलीकडे ते सापडले म्हणे, काय तुमच्याकडचं तर नाही. म्हणजे लोक कसा विचार करायला लागतो, तू पुरुष होता ते आमचं नशीब. नाही तर आम्हाला कायदेशीर गोष्टीला सामोरं जावं लागलं असतं. आम्हाला हे सिद्ध करावं लागतं की लागलं असतं की ते आमच्याकडचं नाही आहे. इतकी आपली व्यवस्था फार विचित्र आहे. आणि शासकीय पातळीवरचा जर विचार करायला गेलं तर त्याच्यावर खरं तर माझ्यासारख्याने भाष्य करणं चुकी म्हणजे नको आहे. ते भाष्य करणं सगळाच आनंदी आनंद आहे. त्याच्यामध्ये आशाच्या आपल्या माय भगिनी आहेत, त्यांच्या उपचारासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी काही करावं असं वाटण्याची परिस्थितीच नाही. म्हणजे मी आता मागाशी ते सांगत होतो की मी मुलाच्या ॲडमिशनच्या निमित्तानं माझा मुलगा आता MD मेडिसिनला जाईल म्हणून मला ती कॉलेजेस बघायची होती मुंबईची. म्हणून मी तुमचा पुण्याचं विजय जाऊन आलो. इतकी वाईट परिस्थिती आहे. हजारो पेशंट येतात, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्या ट्रीटमेंट दिली जाते. मुलांना पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या मुलांना राहायला जागा नाही आहे. साईडच्या रूममध्ये त्यांनी राहायचं, 24 तास काम करायचं. आणि ती अस्वच्छता, ती घाण, काय बिलीव्ह भारतामध्ये. आणि एकीकडं म्हणजे हे राजकीय स्टेटमेंट नाही बरं, एकीकडे 42,000 कोटी रुपये तुम्ही आमच्या गोष्टीवर खर्च करता. कोणीतरी 5-5 हजार कोटी रुपये आपल्या लग्नावर खर्च करतो, कोणी 1000 रुपयाचे चेरी घेतात. आपल्याला त्यांचे पैसे त्यांनी ते करावं, परंतु बांधिलकी काय आहे की नाही, सामाजिक जबाबदारी आहे की नाही. आणि हे आपल्याला दिसतंय, दिसत नाही असं नाहीये, दिसतंय. आणि मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो वर्ग त्याच्याकडे कधीच बघितलेलं नाही. तुम्ही मला सांगा ना, आपण सगळे या ठिकाणी आहोत, आपण रस्त्याने चाललो आणि एखादी बाई आपल्याला सिग्नलला दिसली, आपण कधी विचार केलाय तिचा? आपल्या मनात ते रजिस्टरच होऊ शकत नाही. सुदैवानं आम्हाला ती काय बुद्धी मिळाली आणि आम्ही प्रत्येक असं काही दिसलं की आम्ही त्याच्या खोलामध्ये जातो. त्याच्यामुळे आम्हाला समजतं ते काय होतंय. मग कधीतरी समजतं तिला घेऊन गेलं, काय बाबा इथं फार मोठी वकील होती, इथं फार मोठी प्राध्यापिका होती. आमच्याकडं जी MPhil झालेली, MPhil आणि नेट पास झालेली जी आमची भगिनी आहे
सर तिनं कशावरती जयवंत दळवींच्या कादंबऱ्यावरती तिने एम केलं. ज्या जयवंत दळवींच्या प्रत्येक कथेत एक वेळा कादंबरीत एक वेळा असतो बघा काय हा सगळंच म्हणजे त्यांच्या प्रत्येक कादंबरी जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये एक तरी वेळ त्याच्यावरती तिनं हे केलेलं. आणि दुर्दैवानं नेट पास झालेली मुलगी, तिला कुठेही कायम स्वरूपाची नोकरी मिळाली नाही. सतत CHP वर काम करावं लागलं आणि कुठेतरी मनात ते सतत साचत गेलं. त्यात अशी वेळ आली काय ती रस्त्यावर आली आणि रस्त्यावरती भटकत राहायची. म्हणजे तिला एक 6 महिन्यापूर्वी तिची मैत्रीण भेटायला आली. आम्हीच तिला बोलवलं की जी नगर जिल्ह्यातल्या एका मोठ्या कॉलेजची प्राचार्य आहे. त्या दोघी जणी बरोबर होते. असंही होऊ शकतं पण आपल्याला माहीतच नसतं, आपण याचा विचारच कधी करत नाही. तर या सगळ्या गोष्टी सातत्याने घडत असतात, अडचणी येतच असतात. अडचणीला पाहू न करता आपल्याला त्याच्या समोर पुढे जावं लागतं. थोडक्यात असं म्हणूया की जगत असताना देखील समाज त्यांना छळतच असतो आणि म्हणून देखील त्यांना छळत सुचेता मॅम, आता ॲक्च्युली सरांनी पण ते थोडं बहुत कव्हर केलंच, पण थोडं अजून डिटेलमध्ये की आपल्या या सामाजिक कार्यात आर्थिक पाठबळ हे असणं फार गरजेचं आहे. तर ते आर्थिक पाठबळ आपण कसे उभे करता किंवा तुम्हाला हेल्पिंग हँड्स जे म्हणतो आपण, मदत करणारे हात असे पुढे येतात का, त्याच्याबद्दल काय सांगू शकता? माऊलीची सुरुवात जेव्हा 98मध्ये आम्ही माऊली रजिस्टर केलं आणि ह्या कामात पडलो आणि जेव्हा असं वाटलं की या महिलांना फक्त अन्न देणं हा त्याच्यावरचा उपाय नाही, त्यांना घर देणं, त्यांची सुरक्षितता, त्यांचं प्रेम, त्यांची जी नाती हरवली ती त्यांना देणं गरजेचं आहे. अशा वेळेस आम्ही आमचे सासरे दादा मानायचो आम्ही त्यांना, त्यांच्यापुढे हा विषय मांडला. म्हटलं दादा आपल्याला त्यांच्यासाठी घर उभारायचं. पहिल्यांदा तर आम्ही घरीच आमच्या या माय बहिणींना ठेवलं आणि मग त्यांच्या वाट्याला जी वडिलोपार्जित जी रोड टच 6 गुंठे जागा आलेली होती ती त्यांनी माऊलीला गिफ्ट दिली. हा खूप मोठा आधार आणि खूप मोठा हे आहे आम्हाला की ते आमच्याबरोबर होते आणि आजही ते दादांना जाऊन आता 5 वर्ष होतील ऑक्टोबरमध्ये, परंतु त्यांचा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. आम्ही बाहेर जात गेल्यावर ते माऊलीचं सगळं तिथं सांभाळत होते, त्यांच्या याच्यावर आम्ही ते सगळं सोडून येत जात होतो. तर त्यांनी ती जागा दिली नसती तर आज कदाचित पुढचं काहीच झालं नसतं आणि मग ती 6 गुंठे जागा दिली. आणि हा अन्नपूर्णा प्रवास चालू असताना पुण्यातले शरद बापट काका, आज वय वर्ष 86, ते आम्हाला भेटायला तिथे आले पुण्यावरनं शिंगव्यात आणि त्यांना वाटलं की हे काय करतायत ते, कारण बहुतेक वेळा सामाजिक कामं फक्त कागदोपत्रीच आज बघायच दिसतात, ॲक्च्युली फील्डवर काहीच नसतं. त्याच्यामुळे त्यांना वाटलं की यांना काय करायचं, यांच्याशी आपण बोलून भेटूयात. ते तिथं त्यांचा नातू रोहन ते दोघं आम्हाला भेटायला तिथे आले. आम्ही त्यांना सांगितलं काका आम्हाला असं असं करायचे. दिवसभर आम्ही चर्चा केली आणि मग नंतर ते पुण्यात आले आणि पुण्यातले YS साने स्ट्रक्चरल इंजिनियर खूप मोठे, त्यांनी COEP कॉलेजला वगैरे खूप गरीब विद्यार्थी शिकण्यासाठी त्यांना डोनेशन वगैरे दिले. ते त्यांना भेटले, त्यांना सांगितलं साने काकांना की असं असं करायचं आणि साने काकांनी पहिला 1 लाखाचा चेक आम्हाला दिला. इतका आनंद झाला होता त्यावेळेस आमच्यावर ठेवत नव्हतं सर की काय वेळांच्या नादी लागतायत, यांना हे डॉक्टरपेक्षा सोडून हे काय वेळांच्या नादी लागतात, म्हणजे हे पण वेळेच आहे. म्हणजे अक्षरशः कुणी, आणि त्या काळात बापट काका आणि साने काकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि ज्या काळात आम्ही अंधारात होतो, जाचपडत होतो, त्यांनी विश्वास ठेवून एवढे पैसे दिले आणि मग तोडकं मोडकं घर बांधलं आणि मग माऊलीची हे झाले. आणि त्या ठिकाणी 50 ते 60 कॅपॅसिटी असताना 100-150 पेशंट त्यावेळेस होते. कारण जसं सरांनी सांगितलं की माऊली हे त्यांचं हक्काचं घर आहे, तिथे फक्त इनकमिंग आउटगोईंग नाही आहे. एकदा महिला आली की ती आयुष्यभरासाठी तिचं घरच आहे, त्याच्यामुळे ते आयुष्य तिथेच जाणार आहे. आणि मग दिवसेंदिवस ही संख्या वाढत गेली आणि मग आता काय करायचं पुढे, आपल्याला तर घर वाढवायचं, आपलंच कॅनव्हास मोठं करावं लागेल, आपल्यालाच आपलं घर मोठं करावं लागेल.
एकीकडनं असं वाटायचं अरे आपण तोडके पडतोय की अजूनही खूप माई भगिनी आपल्या रस्त्यावर आहेत त्यांना आपल्याला आधार द्यायचा आहे. एकीकडनं असं वाटतं अरे काय ही परिस्थिती कधी थांबणार. म्हणजे आजही 25 वर्षात या द्विधा स्थितीतून आम्ही जात असतो. कधी ही परिस्थिती बदलणार, कधी या माई भगिनी त्यांच्या घरात राहणार. हे मनगाव हे त्यांच्या हक्काचं घर आहेच, तो भाग नाही आहे, परंतु या रस्त्यावरचं येणं हे भगिनीचं कधी थांबणार. आणि मग ते 100ची कॅपॅसिटी झाली आणि मग नगरचे एक नाट्य कलाकार, एक जोडी बलबीन पठारे, त्यांना आबाजी म्हणतात आणि मेघमालाताई पठारे, हे सहज तिथे बघायला आले. आणि मग आम्ही त्यांना सगळा प्रकल्प दाखवला. मग ते म्हणजे तुम्हाला काय पाहिजे. आम्ही म्हटलं जवळपास कुठेतरी एखादी 2 एकर जागा असेल तर फक्त आपल्याला आपले वाढवायचं, एक्सपान्शन करण्याची गरज आहे. कारण आज मौलिक तेवढी जागा नाही आहे, कारण ते मुलंही होते, मुलांसाठी वेगळा विभाग करावा लागला होता. आणि एवढं सांगून म्हटलं पैसे नव्हते काहीच, तरी आम्ही त्यांना म्हटलं की जवळपास काही कमी याच्यात असेल तर आम्हाला सांगा. ते घरी गेले. रात्री 8:30-9ला त्यांचा फोन आला की म्हणजे डॉक्टर तुम्ही जागेचा शोध थांबवा. आम्ही म्हटलं आता बरेच जण येऊन गेलेत, सगळे सांगून गेलेत की हा तुम्ही काय काळजी करता, इथं आमचं 1 एकर आहे, इथं 2 एकर आहे, आपण देऊ. अशा याने आम्ही म्हटलं की काय. पण दुसऱ्या दिवशी ते दोघंही आले, खूप सेन्सिटिव्ह दोघंही आले. दोघांनी सगळा तो प्लॉट दाखवला आणि काहीही गाजावाजा न करता ती 3 एकर जागा माऊलीला गिफ्ट दिली. तिथे आता हा मनगाव नावाचा प्रकल्प 2015 जागा मिळाली. समस्या येत आहेत, आजही समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, परंतु त्याच्यावर सोल्युशन निघतं लगेच. समस्या खूप काळ टिकून राहत नाही. तर आपला कामावरचा फोकस प्रामाणिकपणे असेल, त्याच्यातून आपल्याला काही नको आहे, फक्त आपल्या माय भगिनींची सेवा करणं हीच एवढी एकच इच्छा आहे. तेवढं प्रामाणिकपणे आपण आपलं काम करत राहणं एवढं एकच आपल्या हातात आहे. आणि मग 2015 जागा मिळेल, मग बांधकाम कसं करायचं, परत पुढचा प्रश्न आलाच. आणि मग 2000 तोपर्यंत 16 उजाडलं आणि रोटरीच्या विक्रोळीच्या ब्रँचनी आमचं नाव रोटरी इंटरनॅशनलसाठी नॉमिनी केलं. आम्ही त्यांना म्हणत होतो लोक की आम्ही छोटं काम करतोय, आमचं नाव नका हे करू. त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी ते नाव. आणि मग त्यांची ती विक्रोळीची रोटरीची ब्रँच बघायला आली सगळं त्यांचं. आणि हाँगकाँगमध्ये जे रोटरी इंटरनॅशनल जो क्लब आहे तिथले स्काईपवर इंटरव्ह्यू झाला. 40 देशातनं नॉमिनेशन आलेले होते. त्याच्यातनं पहिले 11 जण निवडले, त्याच्यानंतर 4 जण निवडले. त्या 4 मध्ये आम्ही होतो. आणि भारतातनं प्रकाश भगवंते आणि मंदाताई आमटे आणि आम्ही दोघं असे नॉमिनी होतो. आणि म्हटलं चला आता नाही राहणार तर विनार म्हणून आपल्याला तर काहीतरी तर अमाऊंट मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं ना. आणि मग ह्या उद्देशाने आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केला. आम्ही हाँगकाँगला गेलो. तिथे गेल्यानंतर मस्त त्या हॉलमध्ये छान तो कार्यक्रम झाला. गाला डिनर असतं त्यांचं. तिथे व्होटिंग झालं सगळ्यांचं, सगळ्यांची डॉक्युमेंटरी, सगळ्यांचं फिल्म तिथे दाखवण्यात आलं. ते 4 जण तिथे सिलेक्ट झाले होते फायनल स्टेजला. आणि सगळ्यात शेवटी रोटरी द 1 इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड माऊलीला मिळाला. त्याचे $1 लाख आहेत ना, त्याच्यातून काम सुरू झालं. म्हणजे $1 लाख बक्षिसाची रक्कम होती, त्याच्यातनं बांधकाम सुरू झालं. आणि मग एक टप्पा वरती घेत जात गेला. आणि मग हे आजचं जे स्वरूप आहे मनगावचं ते त्या पद्धतीने वाढत गेलं. म्हणजे आर्थिक जी काही अडचणी आहेत, काय होतं या प्रश्नाचं भरपूर उत्तर मी देतो की एखादी बिल्डिंग बांधून होते, बिल्डिंग बांधायला अडचण नाही, परंतु ते रन करणं, मेंटेन करणं हे फार फार मोठा हर्डल आहे. मग त्याच्यासाठी किती सतत डोनेशनवरती अवलंबून राहायला लागतंच, परंतु आम्ही त्याच्यातून वेगवेगळे मार्गही शोधले. मग आम्ही स्वयंपूर्ण कसं होता येईल याच्याकडे थोडंसं वाटचाल सुरू केली. आमचा बेकरी प्रकल्प सुरू केला. बेकरीला एसबीआय फाउंडेशनने काही मदत केली त्याचे इक्विपमेंट्स घ्यायला. डेअरी सुरू केली. म्हणजे आमच्या गोशाळा ज्या आहेत त्याच्या गोशाळा म्हणजे अशा नुसत्याच गाई भाकड गाई पाळायला असं नाही आहे. म्हणजे आम्ही अगदी अत्याधुनिक गोदरेजच्या नाशिकच्या याच्यामधनं त्या गायी आणल्या. अनेक डोनर्स, काही लोकांना गाय द्यायच्या असतात. आम्ही म्हणतो आम्हाला गाया देताना चांगली गाय द्या. मग अगदी काही लोकांनी 2-2.5 लाखाच्या गाया पण दिल्या, त्याच्या खूप हाय ईल्ड आहे त्यांचं. आता साधारणपणे 70-80 गाया आहेत आमच्या. रोटरीचं जे आमचं नगरचं रोटरी मिड टाऊन आहे त्यांनी त्याच्यासाठी खूप चांगली मदत केली.
खूप एक त्याच्या एक वेगवेगळ्या यातून एक लक्षात आलं की एक सोर्सेस आपण तयार करू शकतो आर्थिक, की उद्या असं जर झालं, अशी वेळ आली का येणारी संख्या थांबणार नाहीच आहे, म्हणजे आम्ही कोणाला नाही म्हणू शकत नाहीच आहे, पण मग त्यांना चालवायचं कसं, त्यांचे उपचार कसे करायचे, त्यांना खायला, मग आपला आर्थिक स्रोत चालू राहिला पाहिजे. त्याच्यामुळे आज आमचं सगळं होऊन 200 लिटर दूध आमच्या डेअरीला जातं. त्याच्यामध्ये आता आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आमचं माणगाव ब्रँडनेच दूध विकायला सुरू करणार आहे, जेणेकरून अजून त्याचा प्रॉफिट होईल. आणि ही सगळी जी कामं आहे, ही कामं आमच्याकडे भगिनी करतात. त्याच्यामुळे एकतर त्या त्यांच्या पायावरती उभ्या राहतात. मी कुणीतरी आहे, काय होतं की स्त्रियांच्या बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो, त्यांचा अनेक क्रायसिस होत असतो काही विशिष्ट काळासाठी, की मी कोण आहे, मला काय महत्त्व आहे. कुटुंबामध्ये बऱ्याच वेळा स्त्रीला वाटत असते की या कुटुंबामध्ये माझं महत्त्व काय, माझं नेमकं हे काय, स्थान काय. तर मग त्यांना ते स्थान एकदा लक्षात आलं ना की मी ही अशी आहे, सेल्फ इस्टीम मला आणि मला हे करायचं, मग ती गाडी चालू होते. म्हणजे आमच्या वगैरे अगदी सकाळी पहाटे 5 वाजून त्या कोठ्यामध्ये जातात, तिथले सगळे कामं करतात. गाय आमच्या गाय पिळण्यासाठी पण आता आमचं हे आहे, त्याला काय मिल्किंग पार्लर आहे, मिल्किंग पार्लरमध्ये मशीन दूध काढतात. ह्या सगळ्या गोष्टी अत्याधुनिकपणे त्या पार पडतात. म्हणजे इव्हन आता आपल्या गोठ्यावरती बैल होत नाहीत, फक्त गायच होत, कालवडीच होतात. तशा स्वरूपाचं तंत्रज्ञान आपण तिथे आणलंय आणि सगळ्या गायांना हे आहेत सेन्सर्स बसवले. त्याच्यामुळे काय होतं की गाईचं मिनिटाचा सगळा जो काही डाटा आहे तो येत राहतो आणि त्याच्यावर अनालाइज करतात. ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या टप्प्यामध्ये करत गेलो. पॉली हाऊस केलं, पॉली हाऊसमध्ये मग त्याच काम करतात. आमचा जो भाजीपाला आहे तो भाजीपाला उगवण्याचं ते काम करतात आणि त्यातनं ते स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतात. जबाबदारी मिळाल्यामुळं त्यांच्या मानसिक याच्यामध्ये पण सुधारणा झाली. एकतर मी कोणीतरी आहे ही जी भावना आहे ना ती फार महत्वाची असते आणि ती त्यांच्यामध्ये येत गेली, त्याच्यामध्ये बऱ्या होत गेल्या. आणि शारीरिक आजारांच्यासाठी पण त्यांना या गोष्टीचा उपयोग झाला, कारण कष्ट केले की शारीरिक आजार कमी होतात. एक थेरपी नाही, एक थेरपी आहे, त्याला आपण ऑक्युपेशनल थेरपी जे म्हणतो तशी ती ऑक्युपेशनल थेरपी वापरली जाते आपोआपच. अशा सगळ्या गोष्टी करत 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 ते पुढे घेऊन. पण एक आहे आमच्याकडे की सुरुवातीला जे आमच्या भगिनी आल्या त्या आता 45च्या पुढे गेल्या. म्हणजे हा फार मोठा प्रश्न आहे बरं का. म्हणजे मी सांगतो त्या सगळ्या मेनोपॉझल एजमध्ये आल्या आणि तुम्हाला माहिती आहे की मेनोपॉझल एजमध्ये ते जे मूड स्विंग होतात. आता घरामध्ये एका बाईचे मूड स्विंग होणं सांभाळणं ही फार अवघड गोष्ट आहे. एकाच वेळेस जर तुमच्याकडे 200-300 महिलांचे मूड स्विंग होत असतील तर ते फार कठीण गोष्ट आहे. अर्थात ते थोडंसं टॅक्टफुली तुम्हाला ते हँडल करायला लागतं. कारण मला आठवतं की मी सकाळी जर बाहेर पडलो सकाळी 6 वाजता तर मला 100% ते सकाळी 6 वाजता वेगवेगळे कंप्लेंट सुरू झाले असतात आणि तुम्हाला शांतपणे तोंड देऊन पुढे जायला लागतं. खूप सुंदर. डॉक्टर साहेब, पुढचं एकदम थोडंसं वैयक्तिक असा प्रश्न आहे. दीर्घकाळापासून आपण या मानसिक रुग्ण महिलांबरोबर काम करतो. गेली 25 ते 30 वर्ष आपण एक काम करतोय. सोपं काम नाही आहे. सातत्याने त्या लोकांबरोबर आपण काम करणं, त्यांच्याबरोबर राहणं, ह्या कामामधून आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो, स्वतःच्या वैयक्तिक हेल्थवर काय परिणाम होतो, मानसिक आपल्यावर काय परिणाम होतो? खरं तर असं म्हटलं जातं की खूप चांगलं काम करत असताना तुम्हाला शांत झोप येत नाही आणि मग समाधान लाभतं वगैरे असं आहे. परंतु हेच कसं खरं नाही असं मी स्वानुभवाने सांगतो. कारण काय होतं की आमच्याकडे कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे सतत त्यात आम्ही राहतो, अनप्रेडिक्टेबल गोष्टी आहेत आणि आम्ही राहतो तिथेच, त्यांच्यामध्येच राहतो. त्याच्यामुळे वैयक्तिक आयुष्य मी मागाशी जसं म्हटलं ते तसं काही राहिलेलं नाही. बिलकुल वैयक्तिक आयुष्य नाही. कधी कोणाचा फोन येईल रात्री 1-2 वाजता काय होईल ते काय सांगता येत नाही. पोलिसांचं तर आमचा फार गंभीर भाग असतो. ते नेमकं सगळं टळून देतात आणि रात्री 1 किंवा 2 वाजता फोन करतात आणि आता दरवाजा देऊन थांबतात की आता घेऊन आलो पेशंट. ते त्यांची ड्युटी असते, रात्रीची रात्रपाळी असते आणि आपण दिवसपाळी पूर्ण केलेली असते, पण ते काय कोणाला घेऊन देणं नसतं त्याचं. तो एक भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक क्लेश पण खूप होतं त्याच्यामध्ये. काम करताना काय झालं हल्ली की आमच्यासारख्या विशेषतः माझ्यासारख्या माणसाला काय होतं की
बऱ्याच वेळा मी का टाळतो बाहेर येणं, याचं पण महत्त्वाचं कारण आहे. बाहेर येणं आणि मग त्याच्यामधनं या गोष्टी मांडत राहणं हे नको नको वाटतं. म्हणजे त्याच विषयावर काय बोलायचं असे कदाचित तो स्वभाव आहे तसा की काय बोलायचं त्याच विषयावर. आता बऱ्याच जणांना आपल्याला माहिती आहे की छोटी गोष्ट खूप मोठी करायची एक हे असते, पण आमच्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. असं वाटतं की आता त्या किती सांगायच्या, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, समाजामध्ये आता हल्ली गटतट झाले सर खूप वेगवेगळ्या प्रकारचे. जसं राजकारणामध्ये गटतट झालेले आहेत, तसं सामाजिक विषयामध्ये बऱ्यापैकी गटतट झालेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यापासून आपण अलिप्त राहावं. आपला जो आनंद आहे, आनंद निश्चित मिळतो या कामामध्ये, त्याच्यात मध्ये काही वाद नाही. तो आपला आनंद मिळवत राहावं. भले आपल्याला मानसिक त्रास होत असतील, दिवस रात्र आपल्याला काम करावं लागत असेल, सातत्यानं तो एक स्ट्रेस असतो वेगळा, तो सतत सहन करावा लागत असेल, किंवा सतत चिंता असते की हा आता पैशाचं काय करायचं, इतके फंड्स कमी पडणार आहेत, मुलांचे शिक्षण आहेत. कारण आमची जी आता मुलं आहेत ती मुलं काय, जसे इतर संस्थांमधली मुलं 18 वर्षाची झाल्यावर काय बाहेर पडतात किंवा त्यांना बाहेर पाठवलं जातं. माऊलीतली मुलं नाही का, धामणेच आहेत, त्यांचं नाव आडनावच धामणेच आहेत, सगळे आमचीच मुलं आहेत. त्याच्यामुळे यांचं शिक्षण असेल, आमच्या मुलांच्या आता मुलं मोठी होत आहेत. एक मुलगी आता PPTH करते, ती डॉक्टर होईल अजून 2-3 वर्ष. दुसरी मुलगी आता BSc नर्सिंगला गेली आणि मुलंही हुशार आहे सगळे. पण ही पण एक काळजी असते सातत्याने. हां, जशी आपल्याला कुटुंबामध्ये वाटतं ना की आपल्या मुलाचं. आणि अजून एक त्याच्यात मला एक भावनिक गुंतवणूक झाली तशी की बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये एक आपण मानसिकदृष्ट्या गुंतलो जातो. म्हणजे काही वयस्कर आजी असतात आणि तिचं ते बोलणं, तिचं वागणं, तिचं एक प्रेमळ आपल्याशी इंटरॅक्शन होत राहणं, आपण रिलेट करतो कोणाशी तरी. दुर्दैवानं माझे आई वडील, म्हणजे आई तर खूप लवकर गेली, वडील आता गेले, तर रिलेट होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर एक त्रास होतो. म्हणजे तो जरा हे होतं, त्याचे बरेचसे त्रास होतात. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की सतत सतत हे असं होऊन सवय होते, परंतु आमच्या दृष्टीने ती घरातली व्यक्ती असते, त्याच्यामुळं तो त्रास अनबेरेबल होतो. आणि मुलांचा एक प्रश्न आहे माझ्या. मुलं कसं होतं की मुलांना आता खूप छोटी मुलं आहेत आमच्याकडे. अगदी सगळ्यात लहान बाळ आपले 8-9 महिन्याचं लहान बाळ आहे. सगळ्यात मोठी मुलगी आमची 22 वर्षाची आहे, 22 वर्षाची. मुलांच्याही अपेक्षा असतात, जशा पालकांकडून आईबाबांकडून मुलांच्या अपेक्षा असतात तशा त्यांच्याही असतात. म्हणजे ते गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्याच लागतात. म्हणजे असं एरवीच नाही काय, मी संस्था चालक आहे आणि अनाथ मुलं आहेत, मग त्यांना कोणतरी बघणार आहे, त्यांच्या असं नाही होत आमच्याकडे. असं नाही होत. ती मुलं घरातही फिरत असतात, माझ्यावर ऑफिसमध्ये, त्यांना काय वाटेल ते करत असतात. मी बघितलं सर. हा, बरोबर. तर त्याच्यामुळं तो एक आहे ना की तो काळजीचा एक भाग असतो मनामध्ये. आणि त्याच्यामुळे वैयक्तिक आयुष्यात थोडंसं हॅम्पर झालेलंच असतं. पण काही नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे आमचे छंद, लिखाण असेल, वाचन असेल किंवा फिल्म मेकिंग असेल, त्या गोष्टी करत असतात. डॉक्टर सुचेता, साहजिकच तुम्ही जे कार्य त्या सामाजिक कामाची सगळीकडे प्रशंसा होतच असेल, पण त्याचबरोबर टीका असतील, नकारात्मक रिॲक्शन्स असतील किंवा प्रतिकार असतील, तर ह्यांचा सामना करावा लागत असेल, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? दोघांनी सांगा. मला असं वाटतं की हे काम प्रशंसनीय बिलकुल नाही आहे. ते 2-3 दिवसांनीच आता आपण घटस्थापना येईल, नवरात्र येईल आणि काही दिवसांनी लक्ष्मीपूजन येईल. तर नवरात्रीचे 9 दिवस आणि लक्ष्मीपूजनाचा 1 दिवस, हे 10 दिवस जर सोडले तर उरलेले 355 दिवस आपण काय करतो, हे सेल्फ ॲनालिसिस करण्याची आज गरज आहे. कारण महिलांची 9 दिवस इतकी प्रशंसा होते की महिलांशिवाय आणि बाईशिवाय घरात काही पानच हालत नाही, तिच्याशिवाय आपलं आयुष्य काहीच नाही असं वाटत असतं. म्हणजे नंतर काय होतं, आणि जर असलं असतं तर आज ही स्त्री रस्त्यावर आली नसती. आज माझी माई बहिणी रस्त्यावर, एवढी जर काळजी असती घरच्यांना तर ती स्त्री आज घरातच राहिली असती. जसं बाकीचे आजार खूप क्रेडिटेबल मानले जातात. BP आहे, शुगर आहे की नाही, यांना शुगर आहे, यांना शुगर फ्री चहा करा, यांना शुगर फ्री हे करा,
BP आहे त्यांना स्ट्रेस देऊ नका, त्यांना टेन्शन देऊ नका, स्टेटस डिसीज किंवा असेल तर तसं मानसिक आजारांबद्दल होत नाही. आणि त्याच्यात जर ती स्त्री असेल तर तिच्याबद्दल विचार न केलेला बरा. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणत असते की जर ॲक्सिडेंटली जर लग्नानंतर पतीला जर मनोरुग्णातून आलं तर ती स्त्री पती परमेश्वर म्हणून त्याची सेवा करते, ही भारतीय संस्कृती. पण त्या लक्ष्मीवर, त्या सरस्वतीवर, त्या देवीवर जर ही वेळ आली, तिच्या आयुष्यात जर कोणता वाईट पॅच आला, बॅड पॅच आला, तर त्या परिस्थितीमध्ये अक्षरशः घरातले सुद्धा तिला घरातनं बाहेर काढले जातात, अबंडन केलं जातं तिला घरातून सोसायटी. हे चित्र कधी बदलणार? हे फार म्हणजे इतकं वाईट वाटतं आणि की इतका त्रागा होतो. कारण रोजचे जे अनुभव असतात, 93 वर्षाच्या आजीवर रेप होतो, 4 वर्षाच्या मुलीवर रेप होतो. अरे कोणती मानसिकता आहे? मी म्हणते या महिलांना समजत नाही या मानसिक रूप आहेत, पण जे त्यांच्यावर रेप करतात ते तशा आणि सो कॉल्ड आपण म्हणतो की सॉफिस्टिकेटेड फॅमिलीतले, पण ते त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा 10 पट जास्त विकृत आहेत असं मला वाटतं. कारण त्यांना त्यांची सतसत विकृती तिथे गेलेली असते त्यावेळेची. तर हे फार विचित्र म्हणजे दोन अनुभव, एकीकडे असे आणि एकीकडे असं फार राग येतो समाजाचा कधी कधी. खरंच काय चाललेलं आहे? आपण बोलतो, आपण फक्त शाहू फुले आंबेडकरांच्या बाता मारतो, 12 जानेवारीला आपण विवेकानंदांच्या पुतळ्याला किंवा फोटोला हार घालतो, पण त्यांचा एकही विचार आपण आत्मसात करत नाही आणि आपण प्रॅक्टिकली काहीच करत नाही. तर खरंच आज आणि आपल्याला वाटतं की या महिला खूप खालच्या लेवलच्या किंवा कमी शिकलेल्या असतील, लो इकॉनॉमिकल कंडिशन मधल्या, असं नाही आहे. खूप चांगल्या घरातल्या आणि खूप हुशार आणि खूप शिकलेल्या महिला आज माऊलीमध्ये आहेत आणि पूर्ण भारतभरच्या महिला आहेत. त्रासाचा तुम्ही मला एक प्रश्न असेल, वेगळा प्रश्न येतो की त्रास टीका काय होत असतात तर त्याच्याबद्दल काय वाटतं? तसं पाहिलं तरी जसं आता या मुद्द्याला आपण पुढे घेऊन जाईल की खरं तर प्रशंसा मिळवण्यासाठी किंवा तुमचं नाव व्हावं म्हणून हे काम सुरू झालेलं नाही आहे, किंवा कुणीही ज्याला करायचं आहे गंभीरपणे काहीतरी समाजामध्ये बदल करायचे असतील तर त्यांनी स्वतःला काढून घेऊनच ते काम करावं लागेल. म्हणजे त्याचं उद्या किती मोठं झाड होईल, त्या झाडाची फळं मला खायला मिळतील का हा विचार न करता काम करणं गरजेचं आहे. टीका वगैरे नाही होत आहे याच्यामध्ये, या कामावर टीका होत नाही, पण गमतीशीर काही अनुभव असतात. म्हणजे उदाहरणार्थ काल परवाच मला एक अनुभव सांगत होते की कोणीतरी मुंबईचे अति हुशार माणसं आमच्याकडे आले होते, मध्ये काय आम्हाला माहीत नव्हतं, आणि त्यांनी सगळं बघितलं, एवढी स्वच्छता बघितली, बेकरीमध्ये जाऊन बघितली, एवढी स्वच्छता बघितली, किचनमध्ये गेले, किचनमध्ये बिलकुल कचरा नाही. आता मी काल परवा आव्हान केलं होतं थोडंसं, आम्हाला किराणा कमी पडला होता त्यासाठी. तर मुंबईच्या आमच्या दुसऱ्याच्या एक कार्यकर्ते आहेत, त्यांचा फोन आला, ते म्हटले ते 2 लोक तुमच्याकडे आले होते आणि ते असं म्हटले की अहो त्यांच्या किचनमध्ये बिलकुल म्हणजे स्वयंपाक झालेलाच नसतो. मग याचा अर्थ ते बहुतेक ते बाहेरून कोणाकडनं तरी मागवत असतील आणि आपल्याकडनं किराण्याला पैसे घेत असतील आणि काहीतरी करत असतील. म्हणजे ते अप्रिशिएट करणं बाजूला राहिलं, इतकी स्वच्छता इतकी हे आहे, तर टापटीपणा ते राहिलं बाजूला, पण हा समाजाचा एक काळा कोपरा आहे आणि तो असणारच आहे. त्याच्यामध्ये काही बदल होईल असं मला वाटत नाही. म्हणजे काय स्तराला लोक जातील, काय नीचपणा काढतील तुमच्याबद्दल, यू कॅन्ट बिलीव्ह. म्हणजे आम्ही अनेक गोष्टींना तोंड दिलंय, म्हणजे ज्याचं काहीच कारण नव्हतं आम्ही तोंड देण्याचं, पण त्या गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागलं. आमच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कंप्लेंट्स काही हितशत्रूंनी केल्या, त्याच्या आमच्या खूप मोठ्या चौकशा झाल्या, त्याच्यामधनं खूप आनंददायी वातावरण उलट निर्माण झालं. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, होम मिनिस्ट्रीकडे आमच्याबद्दल कंप्लेंट केली होती, स्पेशल कंप्लेंट केली होती. कोण करणार आहे ते भविष्यात मी कधीतरी जेव्हा आत्महत्या लिहिली ते फार प्रसिद्ध होते, ती फार मोठी नावं आहेत, तर त्यांनी कंप्लेंट केली होती. इंटेलिजन्स ब्युरोला सांगितलं सर, त्याच्यासाठी 3 लोकांचे अपॉइंटमेंट झाले, जे रिटायर्ड कॅब ऑफिसर्स होते. रिटायर्ड कॅब ऑफिसर होते, जे एक अहमदाबादवरून आले, एक मुंबईवरून आले आणि नागपूरवरून आले.
5 दिवस ते आमच्या बरोबर राहिले. सगळं बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. जाताना ते आम्हाला देणगी देऊन गेले. तर हे होतं. फक्त काय असतं की तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं असतं. मुळात आपण प्रामाणिक आहोत ना आपल्याशी. जगाने किती शेवटी काम आपण जगासाठी करत नाही आहेत. हा, दुःख वाईट वाटतं, स्वाभाविक आहे ते. सध्याच्या राजकीय सामाजिक स्थितीबद्दल भाष्य करणं बिलकुल बरोबर होणार नाही, परंतु हल्ली ग्रुपमध्ये विभागलं जातं विनाकारण. म्हणजे तुम्ही त्या ग्रुपचे आहात का, तुम्ही या ग्रुपचे आहात का, आमका हा ग्रुप त्याच्यावर तो शिक्का मारतो, तो ग्रुप याच्यावर हा शिक्का मारतो, उजवे डावे असं सगळं चालू आहे सध्या. आणि त्याच्यामध्ये नाहक प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते भरडले जातात. कारण त्या कार्यकर्त्यावरती प्रत्येकाला आपापला शिक्का मारायचा असतो. उजव्यांना मारायचा असतो, डाव्यांना मारायचा असतो, मधल्यांनाही मारायचा असतो. त्याचा परिणाम फार वाईट होतो. अर्थात हे होत राहणार आहे, मला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सजगपणे खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि कशाचं वाईटच मानून घ्यायचं नाही. सगळ्यात महत्वाची. कोणी टीका केली, टिप्पणी केली, तुमच्याबद्दल वाईटही बोललं काहीतरी. आणि हल्ली काय होतं माहिती का, एखादी संस्था, आता मौलीसारखी संस्था आहे, मनगावच्या यांनी काय म्हणतो आपण, खूप अशा याने केला अनुभव. तिथली प्रत्येक रचना असेल तुम्ही बघितलीच, तिथलं आर्किटेक्चरपासून सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या डोळ्यात भरणार आहेत. म्हणजे मला इव्हन काही लोकांनी विचारलं की काय ते वेगळे लोक तुम्ही आणतात, 4 पत्र्याचे शेड बांधलं तरी राहू शकत होते, तुम्ही कशाला एवढं भारी बांधलं त्यांच्यासाठी. हे ते विसरून जातात. ती माणसं आहेत, माणसं आहेत, ती जिथे जागती माणसं आहेत. त्यांनाही तुमच्या आमच्यासारखं आयुष्य होतं त्याचं. त्याही आपल्या माय भगिनी आहेत की ज्यांचं आयुष्य खूप सुंदर गेलं होतं. त्यांनाही त्यांचं घर असावं असं त्यांना. आता एवढा मोठा हॉल आहे वरती आमचं जे ऑडिटोरियम आहे, हॉल कशाला, तुम्हाला काय गरज एवढ्या हॉलची. तर त्या हॉलमध्ये ज्यावेळेस ती बाई येते तर ती इमॅजिन करते की मी किती छान घरात आहे, माझं आयुष्य किती संपन्न आहे, किती सुंदर आहे. हे फार थोडे लोक आहेत, असे बोटावर वगैरे लोक असतात की जी उगीच काहीतरी हे करत असतात. पण समाजामध्ये इतकी चांगली माणसं आहेत, इतकी चांगली माणसं आहेत, ह्या सगळ्या माणसांच्यामुळेच आमच्यासारखी छोटे कार्यकर्ते काहीतरी काम करू शकतात. हे होत राहणार आहे, अनादी काळापासून चाललंय. म्हणजे एखादं काहीतरी करत असेल त्याला त्रास देत राहणे, त्याच्या काहीतरी बोलत राहणे, हे चालूच राहणार. त्याच्यात काही हे नाही. पण आमच्यासारख्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कधीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला मध्ये आणायचं नाही. आपण त्याच्यामध्ये एक निरपेक्ष वृत्तीने साक्षी भावाने काम करतो म्हणून राहायचं, ते सगळं छान होतं. मी आता शेवटच्या प्रश्नांचे, कारण मधल्या 2 प्रश्नांचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिले. वेळेचं पण थोडंसं आपल्याला बंधन आहे. डॉक्टर साहेब, आता शेवटच्या प्रश्नाला मी जातो. एवढं काम मोठं उभं केलंय, करत आहे, चिरंतन काळ ते काम चालणार आहे. समाज म्हणून तुम्ही काय आव्हान करता समाजासाठी, आणि या काळात समाजाने तुम्हाला काय मदत करावी, हे फार महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर साहेब, थोडक्यात ते आम्हाला सांगा, जेणेकरून हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. समाजाचं, हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे. या महिला असतील, ही बालकं असतील, ही आपल्या सगळ्यांचा घटक आहेत. ही काही वेगळी नाही, ते कुठल्या दुसऱ्या देशात आलेली नाही. आणि हे सगळं आपल्याला सोडून द्यायचं आपण की आपल्यासाठी कुणीतरी परदेशातून येईल, एखादी मदर तेरेसा येईल. लोकांना वाटतं ना की ते काहीतरी काम करेल. तुम्ही तयार व्हा ना, तुम्ही ते मिशन घ्या, तुम्ही मिशनरी व्हा. म्हणजे उगीच याला नाव ठेवताना आपण स्वतः मिशन घेऊ ना आपल्या लोकांच्यासाठी, ते करणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, समाजामध्ये हळूहळू शहाणपण येणं फार गरजेचं आहे. आता ज्या गोष्टीची गरज नाही त्या न करता, ज्याच्यावर खरंच काम करण्याची गरज आहे ते केलं पाहिजे. अति जे राजकीयकरण झालंय सगळ्याच गोष्टींचं, म्हणजे ते सामाजिक चळवळींचं पण असेल, माणसांचं पण असेल, ते अति राजकीयकरण माणसंच थांबू शकतात, आपणच थांबू शकतो. राजकीय लोक नाही थांबू शकत. त्यांना ते जेवढं उंच घेऊन जायचं तेवढं उंच घेऊन जाणार आहे त्यांच्या फायद्यासाठी. ते आपण सगळ्यांनी थांबवलं पाहिजे. आणि ज्या गोष्टीची गरज आहे, जिथं आरोग्य सेवेची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, त्याच्यावरतीच आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे की जेणेकरून या सगळ्या गोष्टी इझिली सगळ्यांना अवेलेबल झाल्या पाहिजे. आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत मी असं म्हणेल की मुळात हे प्रश्न अनादी काळापर्यंत राहणार आहेत. माणसाचं मन जोपर्यंत आहे तोपर्यंत हे राहणार आहे, समस्या राहणार आहेत.
दिवसेंदिवस त्या आता मॅडम काउन्सिलर आहेत त्यांना माहिती आहे की दिवसेंदिवस खूप बिकट होत चाललंय, म्हणजे त्याला काही लिमिट नाही आहे. आणि प्रश्नांची व्याप्ती वेगवेगळ्या पातळीवरती वाढते. प्रश्न असे येतात समोर की जे कधीच विचार केला नव्हता, असे पण प्रश्न येतात. तर याच्यासाठी एक चांगला संस्कार जो मनावर द्यायला पाहिजे. प्रत्येकाने पालकांनी या ठिकाणी सगळे आमचे विद्यार्थी मित्र आहेत आणि मला वाटतं हे सगळे विद्यार्थी मित्र फरांदे सरांचे विद्यार्थी असल्यामुळे अतिशय हुशार आहेत. भारतीय विद्यापीठाच्या मॅडमचे विद्यार्थी आहेत, ते हुशार मुलं आहेत सगळे. मला असं वाटतं की मुलांना खरं तर याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांची फार गरजेची आहे की तुम्ही हे सगळं बदलू शकता. आता हे मागच्या पिढ्यांचं काय झालंय की ते आता हळूहळू त्यांचं आता लागलंय जरा पुढे जायला गोष्टी. तुम्हाला ते सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे ती जबाबदारी आता तुमच्यावर आहे सगळ्यावरती. आणि आता समाज मला काय देईल, इकडून मला काय मिळेल याच्यापेक्षा मी काय देऊ शकतो समाजाला, मी काय करू शकतो, हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यावरच आपल्याला पुढे जाता येईल, त्याच्यावरच काम करता येईल. नॉट नेसेसरी की आम्ही जे काम करतो तेच काम प्रत्येकाने करावं. नॉट नेसेसरी की बाबा डॉक्टर प्रकाश आमटे काम करतात तेच सगळ्यांनी करावं. आपापल्या क्षेत्रामध्ये जेवढे आपण प्रामाणिक राहू स्वतःच्या क्षेत्रामध्ये. मी जर डॉक्टर असेल तर माझ्या व्यवसायाशी प्रामाणिक पाहिजे. वकील साहेब आहेत त्यांचे व्यवसायाशी प्रामाणिक आहेत. आमचे विनोद शेठ आहेत ते त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत. त्यांचे खरं नाव निघालं म्हणून सांगतो, कधी आम्हाला बिल मागत नाही ते. आम्ही ज्यावेळेस देऊ त्यावेळेस ते घेतात. म्हणजे 2016 सालापासूनच त्यांच्याकडनं सगळं इलेक्ट्रिकचं सामान आम्ही घेतो. ते कधी त्यांनी असं तगादा वगैरे कधीच नाही लावला. ते म्हटलं हीच आमची तुम्हाला मदत. तर ही खूप मोठी मदत आहे ना. तर हे असं प्रत्येकाने जर केलं तर मला असं वाटतं बरेचसे प्रश्न हळूहळू कमी होतील. आणि अंधानुकरण टाळावं आपण. आपल्याला बऱ्याच वेळा पाश्चात्यांचं अंधानुकरण आहे फार आपल्याकडं परावलीचा शब्द आहे, परंतु पाश्चात्यांचं चांगल्या गोष्टींचं अनुकरण आपण करूया. अंधानुकरण करण्याची काहीच गरज नाही. त्यांच्याकडचं संशोधन असेल, त्यांच्याकडं ह्युमन व्हॅल्यू जो आहे, माणसाला जी व्हॅल्यू दिली जाते ती व्हॅल्यू आपण थोडंसं समजून घेऊ. आपल्याकडे माणसाला किंमतच नाही आहे, ती आपल्याला देता आली पाहिजे. आणि आपल्याला आपल्याच माणसाला ओळखलं पाहिजे. आम्ही 3 वर्ष सलग स्वित्झर्लंडच्या विद्यापीठामध्ये व्याख्यान द्यायला जायचो, पण भारतामध्ये आम्ही फारसं कुठं शिकलो. तर हे आपल्याला आपलं समजलं पाहिजे, आपली माणसं समजली पाहिजेत आणि आपल्याला एकमेकाला धरून पुढे जायला लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, राजकीय गोष्टी बाजूला ठेवा, पण आपण सगळ्यांनी एकमेकाला माणूस म्हणून खूप चांगल्या प्रकारे ओळखलं पाहिजे. हृदयस्थ पद्धतीने आपण एकमेकाशी वागलं पाहिजे. तर मला वाटतं पुढचा काळ चांगला जाईल आणि पुढच्या पिढ्यांवरती खूप चांगले संस्कार. स्टुडंटसाठी फक्त एकच मला सांगायचं होतं की तुमचं आयुष्य अजून बरंच जायचं आहे. सगळ्या तुम्हाला प्रॅक्टिकल सगळ्या परिस्थितींना फेस करायचं आहे. तर आयुष्यामध्ये चढ उतार येतच राहतात, पण त्यामध्ये मानसिक संतुलन आपलं बॅलन्स ठेवणं हे खूप गरजेचं असतं. मी नेहमी सांगत असते ECG जर फ्लॅट आला तर तो संपला. ECG मध्ये जे वेव्ज येतात त्याच खऱ्या, तरच तो जिवंत असतो. ते वेव्ज जे चढ उतार असतात त्या वेव्जमध्ये PQW त्याच असतात, तरच त्याच्यात खरा अर्थ आहे. म्हणजे स्ट्रगलमधनंच खरं जे यश मिळतं तेच खरं यश असतं. आणि अपयशानं खचून न जाता परत उभं राहून कोणाशी कॉम्पिटिशन न करता स्वतः बरोबर कम्पॅरिझन करा, कॉम्पिटिशन करा. आणि आपल्या जसं डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक भान ठेवा. कितीही वरती गेला तरी पाय जमिनीवर ठेवा आणि आपले मातीशी आपण जिथून आलोत त्याच्याशी आपलं काहीतरी देणं आहे. एवढी जरी सामाजिक भान ठेवलं तरी खूप परिस्थिती बदलेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर राजेंद्र धामणे सर आणि डॉक्टर सुचिता मॅम. खरंच वर्ड्स नाही आहेत माझ्याकडे. आपण एक अर्ध्या तासात जे ऐकलं आणि जे तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये आम्हाला सहभागी केलं त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. आपण आपले सगळे जे आज ऑडियन्स आहे इथे, आय एम शुअर की तुम्ही इथून जाणार तेव्हा तुमच्या मनात काहीतरी वेगळे विचार आज नक्कीच तुम्ही ते वेगळे विचार करणार आणि थोडं इंट्रोस्पेक्शन करून जरा विचार करणार की आपण काय करू शकतो. दोघेही आज आपले गेस्ट इतके इन्स्पिरेशनल आणि इतके प्रेरणादायी आहेत की मलाच असं वाटतंय की
मी आता नेक्स्ट वीकेंडला तुमच्याकडे येईल आणि खरंच जायलाच पाहिजे. आणि एकच मला एक छान गोष्ट आठवली. आपण सगळे पिक्चर बघतो आणि त्यात आपण खूप डायलॉग्स ऐकतो, पण आज मला असं एक डायलॉग आठवला की जब भी कोई चीज पूरे मन से चाहो तो पूरी कायनात साथ लग जाती है. आणि आज तुम्ही ॲक्च्युली ऐकलं तुमच्या जर्नीमध्ये की तुम्ही तुमचा जो तो ध्येय आहे, तुम्ही जे ते विचार केला आहे त्याच्या मागे ॲक्च्युली पूर्ण कायनात तुमच्या बरोबर आहे. आणि हीच आमची शुभेच्छा की नेहमीच कायनात तुमच्या ह्या कामासाठी, तुम्हाला यश मिळण्यासाठी आणि आमच्यासारख्या लोकांना तुम्ही प्रेरित करत राहा, हीच आमची सगळ्यांकडनं शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.